तर पुन्हा सांगतो ऐका. पुन्हा पुन्हा आता बघा, तुम्हाला 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुंता यायला, त्यामुळे आपण त्याच्यात जाऊ नये. आता ही बघा, वर एक 2 अंकी संख्या आहे, किती आहे समर्थ वाच. 37 गुणिले 89. हा, आता 37 गुणिले 89 करायचं. पहिल्यापासून सांगतो मी. गुणाकार करणे म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. तर काय करायचं, खालच्या प्रत्येक संख्येनं वरच्या प्रत्येक संख्येला गुणायचं. वरची जी संख्या आहे ती गुण्य आहे, काय गुण्य, आणि खालची संख्या आहे गुणक. जे गुणते ते गुणक, ज्याला गुणल्या जाते ते गुण्य, आणि जे उत्तर येते ते गुणाकार. लक्षात, गुण्य गुणक इथली तुम्ही हे काय आहे, आणि त्याला जो गुणणार आहे तो काय आहे, गुणक. आता बघा, आता गुण्य म्हणजे गुणाकाराचा संबंध असतो पाड्याशी. आपण जे पाडे पाठ करतो की नाही, ते मुळात पाडे आपण पाठ का करतो, कारण गुणाकार आपल्याला करायचा असते. मग त्यामुळं तुम्ही 9चा पाडा पाठ केला, 8चा पाडा पाठ केला, 7चा केला, 3चा केला, पण 89चा पाठ केला का नाही. 89चा पाडा जर पाठ असता तर डायरेक्ट 89 गुणला असता आपण, है की नाही. मग आपल्याला 89चा पाडा पाठ नाही, आपल्याला 9चा पाडा पाठ आहे. मग हा 9 या 37ला गुणणार, 9 ने 37ला गुणलं की मग 8 हा 37ला गुणणार. म्हणजे काय करायला मी 37 9 वेळा घ्यायला, म्हणजे बेरीज व्हायली. 37 37 37 37 9 वेळा घेतलं, त्याची बेरीज केली की तिचा गुणाकार येते. किंवा 9 ला 37 वेळा घ्यायलो, म्हणजे गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केली जाणारी बेरीज. मग आपण काय करू, 9 ने 37ला गुणायचं. मग 9 37ला गुणताना काय 9 10 90 जास्तीत जास्त, 9 37 असा गुणाकार आहे का नाही. मग 9 काय करणार, 9 7ला गुणणार, नंतर तो 3ला गुणणार. आणि गुणाकाराचा संबंध हा येतो बेरजेशी. भागाकाराचा संबंध कोणासोबत येतो म्हणजे सगळ्या वजाबाकीशी. म्हणजे याच्यामध्ये पण बेरीज येणार आहे, हातच्याची येणार आहे. बघा, 9चा पाडा कुठपर्यंत म्हणायचा प्रथमेश, मन 9चा पाडा 7 पर्यंत. हा, आता पाडे एवढे पाठ करायचे आपण की 9 7 63 डायरेक्ट म्हणता आलं पाहिजे आपल्याला, है की नाही. मग 9 7 63. मग आता ही जी संख्या आली 63, ही जी 63 संख्या आली, यातला 3 खाली घ्यायचा. कारण बेरजेमध्ये काय करतो आपण, 2 अंक जर आले तर उजव्या बाजूचा अंक खाली घेतो, आणि डाव्या बाजूचा अंक वरच्या अंकाच्या डाव्या बाजूला जो अंक आहे त्याच्यामध्ये मिसळतो आपण त्याला. मग आता या 9 ने 7ला गुणलं, 7चं काम झालं. मग 9 7 63 आलं, मग 63 मध्ये 3 मी खाली घेतला, बरोबर याच्या खालीच. आणि हा जो 6 उरला, या 6ला मी या 7च्या बद्दल 3 जे डोक्यावर ठेवलं, बरोबर बेरजे सारखंच. मग 9 ने 7ला गुणल्यानंतर 9 आता गुणणार 3ला. 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 27 आणि हे 6 33. 33ला 33 लिहून टाकायचे. आता हातच्याचा विषय नाही, कारण पुढे संख्या नाही. मग 33. बघा आपण काय केलं, 9 7 63 केले, 63ला 3 इथं घेतले, 6 बाजूला ठेवले, आणि हे बाजूचे साहित्य हातच्यामध्ये मिळवले. 9 त्रिक 27, 27 आणि 6 33, बरोबर. आता मला पुढच्या 8 ने याला गुणायचा आहे, पण हा 8 8 नाही, तो कोण आहे, 80 आहे. मग 80 ने तो गुण प्रत्येक वेळेस गुणणं शक्य नाही. मग 80चा काय करेल, या ठिकाणी 0 दिल्या जाते. हा 0 म्हणजे काय होय, त्या दशक वरचा 0 होय. म्हणजे 8 दशक याला गुणाले येतात, 80 गुणाले याला. मग 8 7 63, 63ला नाही 63 नाही सॉरी 8 7 56ला 6, आणि हातचे आले पुन्हा याच्या डोक्यावर, आहे की नाही. आता 8 ने 7ला गुणलं, आता 8 गुणते 3ला, 8 त्रिक 24 आणि हे 5, त्याला कट करायचं. 24 आणि 5 29, 29. मग 29 येताना गोळा नाही करायचा. 8 त्रिक 24, 24 आणि 5 29, 29 लिहिताना 9 इथे लिहायचे आणि 2 बाजूला लिहायचे, याच्या खाली नाही लिहायचे.
कारण हे हजारवा अंक आहे, एकक दशक शतक हजारवा, आणि हा शतक आहे, एकक दशक शतक. शतक 3 आहे आणि 9 पण शतक आहे, म्हणून शतकाखाली शतक लिहिला. मी म्हणलो गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी बेरीज. मग आता आपण बेरीज करून घेऊयाची, पहिल्या स्टेपची आणि दुसऱ्या स्टेपची. 3 आणि 0 3 आणि 6 9 आणि 3 12ला हातचाला या 2च्या डोक्यावर, बरोबर. 2 आणि 1 किती आलं उत्तर? एवढं जोरात म्हणायची गरज नाही रे. 3000. बोलला लक्ष तिकडं. 93. आता हे झाला एक गुणाकार. आता असा एक गुणाकार येणार की ज्या गुणाकारामध्ये शून्याचा समावेश असेल. प्रतीक्षा लक्ष दे, गुणाकार चुकायले बरं आपले. इथे ये. हा आता बघा इथं काय बघा, आता 90 गुणिले 87. सांग म्हणस काय करू? गुण 7 0 7 9 63 ला 63 ला. आता काय करायचं? आता काय करू? 8 0 0 8 9 72 ला. आता काय करू? 0 0 3 0 6 2 7 ला. सांगते तुम्ही बोलू नका. सांग म्हणा सर. 7830. 7830. 830.